रणजितचा फिरकीपटू जावेद संदेला आपण पाहतो गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. तर पूर्वी प्रेक्षकांच्या माहितीसाठी यातील पराभूत होणारा संघ आणि मगाशी विजेते झालेला संघ या दोन संघांमध्ये परत एक सामना होणार आहे. त्यामुळे सगळ्यांना समान संधी निर्माण करून देण्याचा प्रयत्न आमच्याकडून झाला आणि त्याला अतिशय उदंड असा प्रतिसाद या दोन्ही संघांनी सर्व खेळाडूंनी दिला. त्याबद्दल आपलं स्वागत. मंचकावरती उपस्थित असणाऱ्या पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने केला गेला. डीपर प्रोटेक्शन इथे सिंगल इथे कंप्लीट झाली आहे. फंबल झालाय मात्र 2 धावा इथे लगेचच कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येला श्रीगणेशा झालाय. धावसंख्येला आकार द्यायला इथे सुरुवात झाली आहे. हर्षवर्धन पाटील बिऊर ज्यांनी या स्पर्धेसाठी विनामूल्य असं स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा केला आहे ते हर्षवर्धन पाटील यांना विनंती आहे आपण स्टेजकडे या. आपलाही सन्मान या ठिकाणी होणार आहे. आजचा दिवस कुणी कृपया करून मान्यवरांना सगळ्या विनंती असेल आपण VIP स्टेजमध्ये बसायचं आहे, स्टेजवरती यायचं आहे. गेली 4 दिवस आपण सातत्याने या मैदानावरती उपस्थित राहत आहे. आपलं कौतुक आहे. या ठिकाणी यस 3 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिलं षटक चालू आहे. आडवा बॅटने फटका फसलाय. क्षेत्ररक्षक नाही यात वॅकेंट एरियामध्ये बॉल पडलाय. अर्चित सोसायटी पूर्वी येत आहे तोपर्यंत तर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. 2 धावा धावफलकावरती आणि या 2 धावांच्या मदतीने 5 आकड्यावरती धावसंख्या. एका बाजूला आपण पाहतोय प्रभू 11 मालेचा मिरजचा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये माले स्पोर्ट्स मालेचा संघ. या 2 संघांमध्ये बॅटल पाहायला मिळतं. या सामन्यामध्ये जिंकणारा संघ अर्थातच या स्पर्धेची फायनल खेळणार. ओम साई चषकाची फायनल या 2 संघांपैकी जिंकणारा संघ खेळणार. लॉस्ट केला डाऊन दी ग्राउंड. धावा मिळतात त्या पूर्णपणे 6. उमेशच्या बॅटवर मोठा धमाका षटकार. षटकार आला आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र 11 या आकड्यावरती 11 ऑन दी बोर्ड. वेगात टाकलाय बॅकफुटला जाऊन. यावेळेस देखील फटका चांगला केला गेला. वीरन येत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळत आहे. या स्पर्धेसाठी ज्यांनी विशेष असं सहकार्य केलंय रेल स्टार अमोल पाटील अंतरी यांचं देखील सहर्ष स्वागत. मैदानावरती उपस्थित असणाऱ्या सर्व आजी माजी सिनियर खेळाडूंचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत करतो. फटका केला. यावेळेस देखील आपण पाहिलं तर मिस टाईम आहे. क्षेत्ररक्षक नाहीये तोपर्यंत सिंगलला इथे डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि निश्चितच 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 14 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं इथे संपलंय. 14 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या अखेरीस बिनबाद. पहिलं षटक 14 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती नुकताच पार पडलेल्या मुरगुडच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा LED TV ज्या खेळाडूने आजच्या दिवसामध्ये पटकावला अर्थातच अवधूत पाटील गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दाखवत असताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 हाताळण्याची जबाबदारी या वर्षीच्या हंगामामध्ये चर्चित असणारा खेळाडू अर्थातच अवधूत पाटील. जिल्हा कोल्हापूर, तालुका करवीर आणि गाव भुयेला बिलॉंग करणारा हा खेळाडू सध्याच्या घडीला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती ॲज आयकॉन म्हणून सातत्याने हा खेळाडू चर्चेमध्ये राहिलाय आणि मागणी देखील वाढत चालली आहे. या वर्षीच्या हंगामामध्ये चांगला खेळ सातत्याने आणि त्यामुळे मागणी आहे या खेळाडूला. ऑन साइडला टर्न केलं जात आहे. प्रोटेक्शन डीप मधून आलंय. सिंगल कंप्लीट झाले. पृथ्वी येत आहेत आणि इथे मात्र एकच धाव धावफलकावरती. पंधरा या आकड्यावरती धावसंख्या. 15 ऑन दी बोर्ड. 15 धावा धावफलकावरती सत्याच्या घडीला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अवधूत पाटीलला आपण पाहतोय सध्याच्या घडीला बॉलिंग मार्क वरती. खोलवर डपाचा बॉल टॅप केला जात आहे समोरच्या दिशेने. यावेळेस देखील डीप वरून प्रोटेक्शन अर्जित सोसेचं येत आहे. सिंगल कंप्लीट झाली आहे
एका धावेवरती समाधानी राहावं लागतंय. यस, त्याचबरोबर प्रत्येक षटकारासाठी राजवर्धन देशमुख सर यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. आणि त्याचबरोबर सेमीफायनल आणि फायनल मॅच साठी सलग 3 विकेट आणि 3 षटकारासाठी इव्हन बिर्याणीचे सर्व फारुख मुल्ला सर यांच्याकडून देखील पारितोषिक असणार आहे. दरम्यान सामन्याच्या दिशेने आपण वळतोय. पुश केलं जात आहे प्रोटेक्शन टीप मधून. अर्जित सोसे येत आहेत, वेगाने आलेत, फेकी चांगली पाहायला मिळाली, बॅकअप खराब झालाय आणि निश्चितच आपण पाहिलं तर इथे धावा किती मिळतात, पंचांचा इशारा काय येतोय, 1 2 3 4 1 2 का 4 धावा किती, यस 4 आलायत, 4 धावा धाव फलकावरती. आणि या 4 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या 28 या आकड्यावरती षटक क्रमांक 2 संपलाय. 28 धावा 2 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती. चला टाइमर चालू आहे, त्यामुळे वेगात घ्यायचंय. 2 षटकांमध्ये 28 धावा धाव फलकावरती. यस, प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज राजवर्धन देशमुख सर यांच्याकडून असणार आहे. अर्जित सोळसे आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. निश्चितच पहिल्या दिवसाचा पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू आपण पाहतोय सध्याच्या घडीला. यावेळेस देखील आपण पाहिलं तर आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इथे डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. 28 आकड्यावरती धावसंख्या सध्याच्या घडीला. 28 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 3 सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 28 आकड्यावरती धावसंख्या आपण पाहतोय. अकीब स्ट्रायकिंग गेन वरती सध्याच्या घडीला. आडवा बॅटने ऑन साइडला फटका केलाय, क्षेत्ररक्षक आहेत, वीरेनकडनं चुकी झाली आहे, जेल सोडलाय, कॅच ड्रॉप झाले. अकीबला इथे जीवनदान मिळालंय, एक सोपा जेल सोडला आणि त्यामुळे ती निराशा देखील आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान इथे एक धावसंख्येचं टोटल 29 या आकड्यावरती. त्याचबरोबर सलग 3 षटकारांसाठी 3003 रुपयांचं कॅश प्राइज सागर रणकांबे सर यांच्याकडून असणार आहे.
पंडित नाना सागर रणकांबे सर यांच्याकडून सलग 3 षटकारांसाठी 3003 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. 29 धावा धाव फलकावरती 29 ऑन द बोर्ड. जेल सोडलाय स्ट्राइक एंड वरती आता उमेश. बाउन्सर आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केलाय. पंचांचा नो बॉलचा इशारा आला म्हणजेच काय तर नो +1. 2 धावा इथे पूर्ण केल्या जाते रनआउटच्या स्वरूपात. विकेट गमवावी लागते माघारी परतावं लागतंय. आकिबचा केस संपलाय. धक्का क्रमांक पहिला रनआउटच्या स्वरूपात. आकिब बॅक टू द पवेलियन. यस नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजय दाखल होत असताना पाहायला मिळतोय. आणखीन एक जबरदस्त खेळाडू बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. यस त्याचबरोबर या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो संघ थेट या स्पर्धेची फायनल खेळ. त्याचबरोबर पराभूत होणाऱ्या संघाला एक संधी अजूनही असणार आहे. मागले संघाबरोबर त्या संघाचा सामना होईल आणि तिथे जो विजय मिळवेल तो दुसरा संघ या स्पर्धेचा फायनलिस्टचा ठरेल. 31 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 31 ऑन द बोर्ड. 2 चेंडू आतापर्यंत झालेत. फ्री हिटचा बॉल असणार आहे. 4 चेंडू अजूनही मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. अजयकडे संधी असणार आहे. आल्या आल्या आपण पाहिलं तर फ्री हिटची संधी अजयकडे असणार आहे. म्हणजेच काय तर आता मोठा फटका केला जाऊ शकतो. आल्या आल्या सेट होण्याची संधी इथे अजयकडे असणार आहे. निश्चितच उमेश यांनी चांगली बॅटिंग केली आतापर्यंत. 31 धावांपैकी 23 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या आहेत. चांगली बॅटिंग चांगला स्टार्ट त्यांना मिळालाय. मात्र आता दुसऱ्या बाजूने देखील इनिंगला सांभाळणं गरजेचं आहे आणि ती जबाबदारी उचलण्यासाठी अजयला पाठवलंय बॅटिंगसाठी 3ऱ्या क्रमांकावरती. फ्री हिटचा बॉल ऑन साइडला टर्न केला जात आहे. क्षेत्ररक्षक इथे डीप मधून सिंगल कंप्लीट झाले. एका धावेवरती इथे थांबावं लागतंय. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावत आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचते अर्थातच 32 या आकड्यावरती. 32 धावा धाव फलकावरती. 32 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 3 सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावरती आहे. फ्री हिटचा बॉल होता मात्र त्यावरती फायदा उचलता आलेला नाहीये. आता स्ट्रायकिंग एंड वरती उमेश यांना आपण पाहतोय. 9 चेंडू आणि 23 धावा विस्फोटक खेळी त्यांच्या बॅटमधून आले. वेगात टाकलाय पाठीमागे. यष्टाच्या पाठीमागे विकेट किपिंग देखील चांगली पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. इव्हेंटफुल ओव्हर राहिले. निश्चितच आपण पाहिलं तर हे षटक इव्हेंटफुल राहिलंय. कारण विचार केला तर रनआउटच्या स्वरूपात एक विकेट त्यावरती नो बॉल देखील होता. फ्री हिटचा बॉल देखील अगदी चांगल्या प्रकारे हाताळला आणि हा चेंडू देखील पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे डिलिव्हर्ड केला. अर्जित सुरसे मालेचा सुपरस्टार खेळाडू आहे आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये कामगिरी जबरदस्त केली आहे. समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड स्ट्रोक. जावेद संधी चेंडूच्या खाली आणि संधीचं केलंय सोनं. विकेट आले. माघारी परतावं लागतंय. धक्का क्रमांक 2. उमेश बॅक टू दी पवेलियन. या आधीच्या सामन्यामध्ये जो संघ विजेता झालाय त्यांनी मैदानावरच थांबायचं आहे. या सामन्यामध्ये जो संघ पराभूत होईल आणि या आधी झालेल्या सामन्यामध्ये जो संघ विजेता झालाय त्यांच्यामध्ये लगेच यानंतर सामना होणार आहे. मित्रांनो सहकार्य करायचं. ओम साई स्पोर्ट्स शिराळा आयोजित भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा वर्ष 23वे आणि या 23व्या वर्षामध्ये ज्या मान्यवरांनी आम्हाला अनमोल असं सहकार्य केलं त्यांचा नामोल्लेख या इनिंग ब्रेकमध्ये मी निश्चितपणे करणार आहे. आणि या मैदानावरती उपस्थित असणाऱ्या तमाम क्रीडाप्रेमींचं क्रीडा रसिकांचं सर्व सिनियर्स खेळाडू पंचक्रोशीतून आलेले सर्व क्रीडाप्रेमी यांचं ओम साई परिवारामध्ये सहर्ष स्वागत करतो आणि बेर्डे सरांना विनंती करतो आपण आपले समालोचन यापुढे सुरू ठेवावं. यस थँक्यू सो मच सर. दरम्यान सामन्याच्या दिशेने आपण वळतोय. बाउन्सर इथे पाहायला मिळाला. पंचांचा पुन्हा एकदा नोचा इशारा आलाय. नो +1 इथे 2 धावा धाव फलकावरती. स्ट्राइक देखील रोटेड. अजयकडे पुन्हा एकदा संधी फ्री हिटच्या बॉल वरती असणार आहे. धावसंख्येचं टोटल आता मात्र आपण पाहिलं तर पुढे सरसावत आहे. 34 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. नो +1 आता फ्री हिटचा बॉल असणार आहे. पुन्हा एकदा संधी आता अजयकडे असणार आहे. दोन्ही चेंडू केलेत ते फ्री हिटचे केलेत.
फुलटॉस बॉल फटका फसलाय, मिस टाईम आहे, क्षेत्ररक्षक नाही यात, वॅकेंट्स एरियामध्ये बॉल पडतोय, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि इथे 2 धावा फ्री हिटच्या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावतंय. धावसंख्या अर्थातच 36 या आकड्यावरती षटक क्रमांक 3 चा केस संपलाय. 36 धावा धावफलकावरती 3 षटकांच्या अखेरीस 2 गड्यांच्या मोबदल्यात आणखीन एक महत्त्वाची सूचना या सर्व स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या संघांना विनंती आहे. स्पर्धा जोपर्यंत संपत नाही, बक्षीस वितरण समारंभ जोपर्यंत संपन्न होत नाही तोपर्यंत आपल्या संघातील सर्व खेळाडू मैदानावरती असणे अनिवार्य आहे. बक्षीस स्वीकारताना आपला संपूर्ण संघ हा त्या ठिकाणी उपस्थित असला पाहिजे याची काळजी घ्या. ह्या स्पर्धेचं धावतो समालोचन करणारे व्हॉइस ऑफ कोकण मिस्टर आर्यन बेर्डे सर यांचं देखील मी स्वागत करतो. त्याचबरोबर मैदानावरती दैनिक पुढारीचे पत्रकार महेश कुलकर्णी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचंही ओमसाई स्पोर्ट्स शिराळा आणि ओमसाई मित्र परिवारातर्फे स्वागत करतो. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती माले एक्सप्रेस अर्थातच वीरेन काणगावकरला आपण पाहतोय. लो फुल टॉस ऑन साइडला टर्न केलं जातंय, प्रोटेक्शन डीप पर्याय, सिंगल कंप्लीट झालाय, फंबल झालाय, दुसरीचा कॉल दिला, परतलेत आणि इथे 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 38 या आकड्यावरती 38 ऑन द बोर्ड. 38 धावा धावफलकावरती. सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये आपण पाहिलं तर जावेद संधे आणि अवधूत पाटीलच्या तिथे 28 धावा आल्या होत्या. त्यानंतरचं तिसरं षटक खऱ्या अर्थाने अर्चित सोचने चांगल्या प्रकारे हाताळलंय. इथे पुन्हा एकदा एक चांगला चेंडू डिलिव्हर्ड केला गेलाय. दरम्यान आपण पाहिलं तर एक सिंगल धाव आली, एका धावेवरती इथे थांबावं लागतंय आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 39 आकड्यावरती 39 ऑन द बोर्ड. आणि त्याचबरोबर शिरा तालुक्यातील क्रिकेटपटूंसाठी आणखीन एक खुशखबर असणार आहे. अर्थातच अभिजित सोनटक्के सर यांच्या माध्यमातून उन्हाळी लेदरबॉल क्रिकेट प्रशिक्षण शिबिर येत्या 20 मार्च ते 5 एप्रिल रोजी हे प्रशिक्षण शिबिर असणार आहे. कोणत्याही खेळाडूला जर सहभागी व्हायचं असेल तर अभिजित सोनटक्के सर जे पंच म्हणून या स्पर्धेमध्ये काम पाहतात त्यांच्याशी संपर्क करायचा आहे. व्हाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव तिसऱ्या पंचांची लगेचच मागणी केली. या 6 फेअर डिलिव्हरी डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये रिव्ह्यू सक्सेसफुल झालाय आणि त्यानंतर मालेकरांचा टाळ्यांचा गजर देखील झालाय. आज संपूर्ण मालेगाव पन्हाळा तालुक्यातून आज ही स्पर्धा पाहण्यासाठी आलाय. धावसंख्येचा विचार केला तर धावफलक करतातच आपण पाहतोय आता मात्र 39 आकड्यावरती 39 धावा धावफलकावरती निश्चितच मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा स्विंग आणि मिस रनआउटच्या स्वरूपात विकेटची संधी आहे आणि आता अजयचा खेळ देखील संपलाय. विकेट मी ते माघारी परतावं लागते. अजयची विकेट रनआउटच्या स्वरूपात. अजय बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर शाहरुख आलेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत. षटकार मारला, 2 चेंडूंचा काही शिल्लक आहे. एक षटकार मारला तर कमीत कमी 200 रुपये कमवण्याची संधी आहे. राजवर्धन देशमुख सर यांच्याकडून 200 रुपये कमवण्याची संधी असणार आहे. मात्र पुन्हा एकदा आपण पाहिलं तर तो संघर्ष षटकारासाठीचा मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळतोय. 40 आकड्यावरती धावसंख्या 40 ऑन द बोर्ड. 40 धावा धावफलकावरती. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. षटकार मारावा लागणार आहे. या चेंडूवरती शेवट गोड करण्यासाठी षटकार टोकावा लागणार आहे. एक षटकार तब्बल 200 रुपयांचा असणार आहे. राजवर्धन देशमुख सर यांच्याकडून पारितोषिक 200 रुपयांचा एक षटकार. शेवटचा बॉल इथे शिल्लक आहे. वीरेंने आतापर्यंत हे षटक चांगल्या प्रकारे हाताळलं. आतापर्यंत फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. 1 धाव लेग बायच्या स्वरूपात आले. म्हणजेच काय तर या षटकामध्ये आतापर्यंत 4 धावा फक्त खर्च झाल्या आहेत.
वीरेन कानगावकर माले एक्सप्रेस युवा खेळाडू आहे, प्रतिभावान खेळाडू आहे आणि या खेळाडूची प्रतिभा सातत्याने पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी केली. 40 या आकड्यावरती धावसंख्या, 40 ऑन द बोर्ड. एक चेंडू, शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती फटका इथे केला गेला. मात्र पुन्हा एकदा आपण पाहिलं तर घोषांकित क्षेत्रामध्ये एकच धाव फलकावरती आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 41 या आकड्यावरती षटक क्रमांक 4 संपलाय. 41 धावा फलकावरती. जिंकण्यासाठी आवश्यकता 24 मध्ये 42 धावांची आहे. धन्यवाद सर. यानंतर सत्कार करा की म्हणा. स्टेजवरती जे मान्यवर उपस्थित झाले त्यांचा या ठिकाणी सन्मान करणं आमचं कर्तव्य आहे. ओम साई स्पोर्ट्स मित्र परिवाराच्या वतीनं या ठिकाणी स्टेजवर उपस्थित असणारे सर्व मान्यवरांचा सत्कार आमचे मुख्य प्रवर्तक सन्मान्य वसीम मोमीन यांना विनंती आहे. आदरणीय संतोष देशपांडे समाजसेवक बॉस यांचा ठिकाणी सन्मान होतोय, त्याचा स्वीकार त्यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. कॅमेरामॅनला विनंती असेल मान्यवरांचे सन्मान या ठिकाणी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करत चला. हा फोटो YouTube लाईव्ह वरती दिसतंय. आपण सर फोटो घ्या सर. दोन्ही कॅमेरामॅनना विनंती असेल दोघांनाही स्वीकारायचं आहे. चला माले संघ खेळाडू पाठवून द्या. पुढील सत्कार मूर्ती आहेत युवा उद्योजक सन्मान्य दिलीप गायकवाड, आमचे सहकारी मित्र, एक उत्कृष्ट खेळाडू, एक समाजसेवक, युवा उद्योजक सन्मान्य दिलीप गायकवाड यांना विनंती आहे आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. हॅलो हॅलो. SMKC समिती आयोजित कैलासवती बाळू डांगे यांच्या स्मरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम सांगली येथे लवकरच 2 लाख प्रथम बक्षीस असलेली स्पर्धा SMKC समिती घेणार आहे. डे नाईट स्पर्धा आहे. तारीख लवकरात लवकर डिक्लेअर करण्यात येईल. धन्यवाद सर. यानंतर शिराळा नगर पंचायतचे विद्यमान नगरसेवक युवा नेते सन्मान्य आकाश गायकवाड यांचा देखील सन्मान या ठिकाणी होतोय, त्याचा देखील त्यांनी स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. ओम साई स्पोर्ट्स शिराळा यांच्या वतीने आयोजित केलेला भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धेचा आजचा महान टीम सोहळा आणि या सोहळ्यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान होतोय, त्याचा स्वीकार त्यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. कृणाल पाटील जर मैदानावरती उपस्थित असेल, कृणाल माने, तर माझे संपर्क साधा. कृणाल माने इस्लामपूर, जर आपण मैदानावरती असाल तर आपल्याला विनंती आहे आपण माझ्याशी संपर्क साधायचा आहे. या ठिकाणी गेली 5 दिवस ज्यांनी विना मोबदला आम्हाला या स्पर्धेसाठी लागल ते सहकार्य करणारे या स्पर्धेचे मार्गदर्शक सन्मान्य मोरे सर यांचा देखील या ठिकाणी सत्कार करावा असा मी सरांना विनंती करतो. मोरे सर, आपलं देखील ओम साई परिवारामध्ये सहर्ष स्वागत. आपलाही या ठिकाणी सन्मान होतोय, त्याचा स्वीकार आपण करावा. धन्यवाद सर. थँक्यू सो मच सर. सलामीची जोडी बॅटिंग साठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल झाले. एकच मिनिट, एक सत्कार फक्त राहिलाय. सन्मान्य समाजसेवक युवा नेते शंकर कदम यांना विनंती आहे आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. स्टेजवरती जे मान्यवर उपस्थित आहेत त्या सर्वांचा यथोचित असा मान सन्मान या ठिकाणी होतोय. तत्पूर्वी सरोडगावचे सुपुत्र आणि सध्या मुंबई येथे कलेक्टर म्हणून आपली जबाबदारी पार पाडत असणारे अजित कुंभार सर यांचे बंधू अविनाश कुंभार सर आपलं देखील शिराळा नगरीमध्ये मनपूर्वक असं स्वागत करतो. आपलं विनंती आहे आपण स्टेजवरती या सरांच्या पातूर आमच्या या स्पर्धेचं असणारं नियोजन आयोजन आपण पोचवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपलंही सर स्वागत आहे. ओम साई स्पोर्ट्स शिराळा याच्या वतीने आयोजित केलेल्या शिराळा नगरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो सर. स्वागतम सुस्वागतम. स्थानापन्न व्हा सर, आपलाही या ठिकाणी सन्मान होतोय. सन्मान्य खोलातला बॉल यावेळेस आपण पाहिलं तर
एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका केला जातोय. दरम्यान एक सिंगल धाव फलकावरती आणि या सिंगलच्या मदतीने खाते इथे उघडलंय. स्ट्राईक रोटेट झाले. त्याचबरोबर आपण पाहिलं तर सलामीची जोडी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये अर्थातच एका बाजूला आपण पाहतोय अर्जित सोसे मालेचा सुपरस्टार खेळाडू बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि त्याच्या साथीने या वर्षीच्या हंगामातील अर्धशतकाचा बेताज बादशाह अवधूत पाटील बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. या वर्षीच्या हंगामामध्ये ज्या खेळाडूने अर्धशतकाचे अनेक रेकॉर्ड मोडीस काढले तो खेळाडू आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि त्याच्या साथीने अर्जित सोसेला आपण पाहतोय. त्याचबरोबर जे प्रेक्षक वर्ग बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बसलेत आपल्याला विनंती आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर बसायचंय प्रेक्षक वर्ग. एस उमेश आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहायला मिळतात. प्रभावशाली कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये उमेश यांचे देखील राहिले. आडवा बॅटने हा फटका धावा मिळतात त्या पूर्णपणे 4. अर्जित सोसेच्या पाठपदून आलाय चौकार. हा ट्रॅकर इथे पाहायला मिळाला. अगेन्स्ट द टर्न खेळत असताना पाहायला मिळाले तर ऑफ कटर चेंडू होता. ते आपण पाहिलं तर पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळणारा चेंडू त्याला खेचून ते स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. धावसंख्येचं टोटल आता मात्र आपण पाहिलं तर 5 या आकड्यावरती 5 ऑन दी बोर्ड. 5 धावा धावफलक्यावरती मैदानाच्या आतमध्ये. रिव्हर्सचा प्रयत्न यावेळेस आपण पाहिलं तर शरीराचा वेध घेतलाय. एक सिंगल धाव इथे धावफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळते. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र पुढे सरसावतंय. लेग बाईच्या स्वरूपात ही सिंगल आणि धावसंख्येचं टोटल आता मात्र 6 या आकड्यावरती. 6 ऑन दी बोर्ड. स्ट्रायकिंग एंड वरती अवधूत पाटीलला आपण पाहतोय. अर्थातच आपण पाहिलं तर या वर्षीच्या हंगामामध्ये अनेक मालिकावीराचे पुरस्कार देखील या खेळाडूच्या नावावरती राहिलेत. आत्ताच पार पडलेली मुरगुडची स्पर्धा तिथे देखील मालिकावीराचा LED TV या खेळाडूच्या नावावरती राहिलाय. त्याचबरोबर शाहू कुंभी लीग सांगळूची स्पर्धा तिथे देखील मालिकावीराचा मानकरी. विकी चषकाची स्पर्धा तिथे देखील मालिकावीराचा मानकरी. या वर्षीच्या हंगामामध्ये सातत्याने मालिकावीराचे पुरस्कार खेळाडूला मिळाले. त्याचबरोबर लोकनाथ चषक ओपनची स्पर्धा तिथे फायनल मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. अनेक स्पर्धांमध्ये चांगला खेळ राहिलाय. बॅटची कडा घेतल्या पाठीमागे चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळत आहे. प्रणील सर होते तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. षटक क्रमांक पहिलं संपलंय. 6 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस. त्यानंतर आणखीन एक खुश खबर असणार आहे क्रिकेट प्रेमींसाठी. SMKC समिती आयोजित कैलासवासी बाळू डांगे यांच्या स्मरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम सांगली या भव्य दिव्य क्रीडांगणावरती लवकरच एक स्पर्धा नवीन आयोजन केलं गेलं. 2 लाख प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असणारी ही स्पर्धा लवकरच प्रेक्षकांच्या आणि खेळाडूंच्या भेटीला येणार आहे. तारीख देखील लवकरच या स्पर्धेची डिक्लेअर केली जाईल. SMKC समिती आयोजित कैलासवासी बाळू डांगे यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम सांगलीच्या मैदानावरती ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2 लाख रुपये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. डे नाईट स्पर्धा हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. मांगले संघाचे खेळाडू सनी चरापले आणि राहुल पावले स्टेज संपर्क साधा. सनी चरापले आणि राहुल पावले आपण स्टेज संपर्क साधायचा आहे. सनी चरापले राहुल पावले. षटक क्रमांक 2 हाताळण्याची जबाबदारी मिरज एक्सप्रेस अर्थातच आपण पाहिलं तर अजयच्या खांद्यावरती दिली गेली आहे. ही संपूर्ण स्पर्धा चांगल्या दर्जाचा खेळ इथे अजयच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. दुसऱ्या षटकामध्ये अजय आपल्याला पाहायला मिळत आहे. आवश्यकता 18 मध्ये 36 ची असणार आहे. लॉफ्ट केलाय सरळ बॅटने लॉंग ऑन हवाई यात्रेसाठी अर्जित सोसेच्या बॅटमधून हवाई हल्ला षटकार. जबरदस्त फटका इथे पाहायला मिळाला. स्लॉट मध्ये हाताला ओव्हर पिच बॉल आणि त्यावरती अर्जित सोसेची आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. त्याचबरोबर शुभेच्छा आल्यात माले संघासाठी आणि त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेसाठी. जयेश पोटफोडे सर व्हॉइस ऑफ संगमेश्वर यांच्याकडून या स्पर्धेसाठी आणि त्याचबरोबर माले संघासाठी शुभेच्छा आल्यात. धावसंख्येचं टोटल आता मात्र 12 या सामान्य सचिन परदेशी भैया गेली 5 वर्ष आम्ही आपली वाट बघतोय. ओम साई स्पोर्ट्स परिवारामध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपल्याला विनंती आहे आपण VIP स्टेजवरती बसून घ्या. या स्पर्धेसाठी ज्यांनी 40,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य केले ते आमचे
मार्गदर्शक या स्पर्धेचे जनक सन्मान्य सचिन परदेशी भैया ओमकार जोलशिरा गेली 5 वर्ष आम्ही सातत्यानं यांची या मैदानावरती वाट पाहत होतो ते सन्मान्य सचिन भैया या ठिकाणी आलेत. भैया आपलं मनपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत. वाढवा बाटणे फटका यावेळेस पुलचा केलाय. धावा किती मिळतात निश्चितच इथे 2 धावा फक्त आणि फक्त धाव फलकावरती आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता पुढे सरसावत आहे. धावफलक निश्चितच आता जाऊन पोहोचतोय 14 या आकड्यावरती. 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 14 या आकड्यावरती धावसंख्या. चांगला फटका इथे पाहायला मिळाला. अर्जित सोसेच्या बॅटमधून हा फटका आलाय. ओलाफ केला मिस टाइम आहे. फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत. धावा किती मिळतील पुन्हा एकदा आपण पाहिलं तर आता किती धावा मिळत आहे ते देखील 2 धावा धावफलकावरती आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पुढे सरसावत आहे. 16 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये. 14 मध्ये आता आवश्यकता असणार आहे इथून पुढे 26 धावांची. 14 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता इथून पुढे असणार आहे. प्रत्येक चेंडू महत्वाचा असणार आहे दोन्ही संघांसाठी कारण प्रत्येक चेंडू फायनलचे दार उघडे करून देणारे चेंडू असतील. समोरच्या दिशेने फटका पुन्हा एकदा चांगला केला गेला. प्रोटेक्शन डीप मधून रोहितचं येत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळतंय. जरूर 1 धाव धावफलकावरती फक्त आणि फक्त आपल्याला पाहायला मिळते. यास टाळ्यांचा गजर देखील झालाय. जसा चांगला चेंडू अजयने हाताळला तसा टाळ्यांचा गजर देखील समर्थकांकडून होत असताना पाहायला मिळतोय. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच 17 या आकड्यावरती. डीसे मास्तर थँक्यू. तेरा चेंडू आणि या 13 चेंडू मध्ये आवश्यकता इथून पुढे 25 धावांची. 13 मध्ये 25 ची गरज. जवदूत पाटील आले आता स्ट्राईक एंड वरती. हो मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. अपील केले पंचांकडे. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 2 संपलाय. 17 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. 12 मध्ये 25 ची गरज. यास गोलंदाजीच्या ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 हाताळण्याची जबाबदारी DYSP अर्थातच प्रणिल गिल्डे सरांना आपण पाहतोय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती 3ऱ्या षटकामध्ये प्रशासकीय अधिकारी सध्याच्या घडीला आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहायला मिळतात. 3रं षटक महत्वाचं आहे आणि ते महत्वाचं षटक हाताळण्याची जबाबदारी खेळाडू देखील महत्वाचं आणि जबाबदारीचं असणं गरजेचं आहे आणि ती जबाबदारी देखील दिली आहे प्रणिल गिल्डे सर यांच्या खांद्यावरती जबाबदारी आपल्याला पाहायला मिळते.
12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. 12 मध्ये 25 ची गरज असणार आहे. इथून पुढच्या 12 चेंडूंवरती उत्तर असणार आहे. कोणत्या संघाचे 12 वाजवले जाणार आणि कोणता संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये जाणार. प्रेक्षकांची देखील गर्दी हळूहळू व्हायला सुरुवात झाली. दर्दी प्रेक्षक हळूहळू जोडायला देखील सुरुवात झाल्यात. अनेक प्रेक्षक आपण पाहिलं तर क्रिक लाईव्हच्या माध्यमातून देखील ही स्पर्धा पाहतात. अर्थातच प्रीतम लोखंडे सर असतील, विकास कांबळे सर असतील आणि धनंजय लोखंडे सर असतील यांच्या माध्यमातून आपण युट्यूबची स्पर्धा पाहतोय. ऑन साईडला फटका केलाय, प्रोटेक्शन आहे, डीप परे क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतंय. धावा रोखल्यात, निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव फलकावरती फक्त आणि फक्त, आणि या एका धावेच्या मदतीने 18 या आकड्यावरती धावसंख्या. 18 धावा फलकावरती आपण पाहतोय. जिंकण्यासाठी 11 मध्ये 24 ची आवश्यकता आहे. 24 धावांची अजूनही गरज आहे. प्रत्येक चेंडू दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे, कारण प्रत्येक चेंडूवरती दार उघडणार आहेत मेगा फायनलची. ओमसाई चषक 2026 या 23व्या पर्वाचा कोणता संघ पहिला फायनलिस्टचा संघ ठरणार, याचं उत्तर येणाऱ्या 11 चेंडूवरती असणार आहे. 11 मध्ये 24 आवश्यकता आहे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन, आणि त्यामुळे सातत्याने आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षणामध्ये देखील इथे बदल केला जातोय. बदल अपेक्षित आहे. निश्चितच आपण पाहिलं तर बदल करणं देखील अपेक्षित आहे. गोलंदाजीमध्ये देखील आपण सातत्याने बदल पाहतोय. आडवा बॅटने ऑन साईडला टर्न केलाय. प्रोटेक्शन आहे, डीप परे क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतंय. सिंगल धावी ते कंप्लीट झाले. एका धावीवरती समाधानी राहावं लागतंय. या एका धाव्याच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता पुढे सरसावत आहे. 19 आकड्यावरती धावसंख्या. 19 ऑन द बोर्ड. 10 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. 10 मध्ये 23 ची गरज इथून पुढे असणार आहे. अर्जित सुरसे आणि त्याचबरोबर अवधूत पाटील वरती ही जबाबदारी असणार आहे. आज सामना जिंकला तर या स्पर्धेची फायनल, पराभूत झाला तर निश्चितच एक संधी दोन्ही संघांसाठी असणार आहे. 10 मध्ये 23 ची आवश्यकता आहे. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल केला जातोय. मगाशीच म्हटल्याप्रमाणे बदल अपेक्षित आहे, कारण एक छोटा बदल आपल्या मोठ्या यशाचा हिस्सा असू शकतो, आणि तो हिस्सा कोणता संघ बनवणार, मोठा हिस्सा कोणता संघ, मोठा वाटा कोणत्या संघाच्या बाजूने लागणार. या अर्जित सोसेच्या बॅटमधून मोठा धमाका आलाय. हवाई हल्ला, षटकार. जबरदस्त फटका इथे पाहायला मिळाला. स्लॉट मध्ये हाताला लगेचच त्यावरती अर्जित सोसेचा षटकार इथे पाहायला मिळालाय. 9 चेंडू आणि 17 ची आवश्यकता आहे. 9 मध्ये इथून पुढे 17 धावांची गरज असणार आहे. षटकार आलाय. प्रणील सरांच्या विरोधात इथे षटकार येत असताना पाहायला मिळतोय. अर्जित सोसेच्या बॅटमधून षटकार आलाय. ऑन साइडला टर्न केला, पुन्हा एकदा फटका केला. प्रोटेक्शन आहे, क्षेत्ररक्षण दमदार राहिलं. टाळ्यांचा गजर क्षेत्ररक्षणासाठी होऊन जाऊ द्या. निश्चितच धावा वाचवल्यात आणि इथे रनआउटची संधी, धोक्याची घंटा, आणि पंचांकडे अपील केली आहे. यस, तिसऱ्या पंचांची मागणी इथे केली जाते. डीजे मास्टर रुको जरा, सबर करो. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये हे देखील पाहणं गरजेचं आहे.
एकच रन. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच डीजे मास्तर, थँक्यू. थँक्यू सो मच डीजे. डीजे मास्टर, थँक्यू डीजे मास्टर. कोब्रा, थँक्यू सो मच डीजे कोब्रा. दरम्यान 8 मध्ये 16ची आवश्यकता. 1 रन शॉटचा इशारा आला. 1 धावी ते कमी आले. धावसंख्या आता मात्र 26 आकड्यावरती. 8 चेंडू आणि 16ची आवश्यकता. आठ चेंडू आणि 16ची आवश्यकता आहे. 8 मध्ये 16ची गरज आहे. पुन्हा एकदा सामन्याला इथे सुरुवात होते. अर्चित सोळसे स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चितच आपण पाहिलं तर या खेळाडूने प्रभावित केले. या संपूर्ण स्पर्धेमध्ये दर्जेदार कामगिरी केली या खेळाडूने. 8 चेंडू आणि 16ची आवश्यकता आहे. पुढचा बॉल प्रनिल सरांचा. 26 धावा आतापर्यंत फलकावरती. निश्चितच हृदयाची धडधड वाढत चालली आहे, कारण हा सामना महत्वाचा आहे. फायनलचा तिकीट मिळवून देणारा हा सामना आहे. तिकीट टू फिनाले साठी हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 8 चेंडू आणि 16ची आवश्यकता आहे. लोअर फुल टॉस डाऊन दी ग्राउंड. फटका केलाय क्षेत्ररक्षक. वॉड कॅच ऑफ द नाईट. जबरदस्त झेल इथे पकडलाय. महत्वाची विकेट. अर्जित सोळसेची विकेट आली आहे. माघारी परतावं लागतंय. एकदा जोरदार टाळ्या अजयसाठी होऊन जाऊ द्या. या स्पर्धेतला आतापर्यंतचा सर्वाधिक झेल पकडलाय. आजच्या रात्रीतला एक सर्वाधिक झेल अजयच्या नावावरती विकेट आली आहे. अर्जित सोळसेचा खेळ संपलाय. अर्जित बॅक टू दी पवेलियन. थँक्यू डीजे. थँक्यू सो मच. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. डीजे मास्टर. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे मास्टर. डीजे थांबवायचा आहे. डीजे मास्टर. अरे काय माणसं काय डीजे मास्टर. चौकार षटकारामध्ये फक्त 10 ते 15 सेकंद गाणं लावायचं. त्या व्यतिरिक्त जास्त गाणं वाजवायचं नाही, याची नोंद घ्यायची. त्याचबरोबर अर्जित सोळसे आपण माईकशी संपर्क साधायचा. अर्जित सोळसे. सात चेंडू आणि 16ची आवश्यकता आहे. 7 मध्ये इथून पुढे 16 धाबांची गरज असणार आहे. आणि आता 7 देण्यासाठी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये जावेद संधी इथे दाखल झालाय. 7 मध्ये 16ची गरज. जावेद संधी मैदानाच्या आतमध्ये. खराब चेंडू इथे पाहायला मिळाला. डाऊन द लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आली आहे. आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल तर मात्र 27 या आकड्यावरती. 7 चेंडू आणि 15ची आवश्यकता आहे. 7 मध्ये इथून पुढे 15 धावांची गरज असणार आहे. सामना जबरदस्त पाहायला मिळतोय. निश्चितच आपण विचार केला तर या सामन्यामध्ये फुंकर कोणी घातली आहे? प्रणिल सरांनी इथे मात्र फुंकर घातली आहे. हो, खोलवा टप्पाचा बॉल. परफेक्ट यॉर्कर. एकदा जोरदार टाळा प्रणिल सरांसाठी होऊन जाऊ द्या. जबरदस्त गोलंदाजी केली आहे या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा कमबॅक केलाय. परफेक्ट यॉर्कर. निश्चितच अगदी आपण पाहिलं तर मिडल ऑफ द क्रीज टो क्रशिंग यॉर्कर मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळालाय. षटक क्रमांक 3 संपलाय. 27 धावा फलकावरती जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 15ची आवश्यकता आहे. थँक्यू सो मच डीजे. थँक्यू डीजे मास्टर. थँक्यू. गाणं थांबवायचं आहे डीजे मास्टर.
डीजे मास्टर 10 ते 15 सेकंद फक्त आपण गाणं वाजवायचंय, त्यानंतर थँक्यू बोलला लगेचच गाणं स्टॉप करायचंय. 6 चेंडू आणि 15 ची आवश्यकता आहे. मेजर सूर्यकांत आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती अखेरचं षटक, निर्णायक षटक हाताळण्याची जबाबदारी मेजर सूर्यकांत यांच्या खांद्यावरती दिली जाते. 6 मध्ये 15 ची आवश्यकता आहे. 6 चेंडू. सहा चेंडू आणि 15 ची आवश्यकता आहे. शेवटचं निर्णायक षटक स्ट्रायकिंग एंड वरती अवधूत पाटील. पहिला बॉल समोरच्या दिशेने लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय. सिंगल फक्त आणि फक्त मी इथे एका धावेवरती इथे समाधानी राहावं लागतंय आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावत्या 28 या आकड्यावरती धावसंख्या 5-14 मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. यस त्याचबरोबर प्रत्येक षटकारासाठी सुद्धा मिंगोले तात्या यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज. ऑन साइडला फटका केला. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा दमदार राहिलाय. अजयने खऱ्या अर्थाने पाहिलं तर आपल्या संघासाठी धावा सातत्याने वाचवल्यात आणि त्यामुळेच ही शिरा नगरी देखील टाळ्याने दुमदुमत असताना आपल्याला पाहायला मिळते. एक धाव फलकावरती एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावतं 29 या आकड्यावरती धावसंख्या. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय, जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. प्रेक्षक वर्ग आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर थांबायचं आहे. बोल्ड विकेट खाली तर 101 रुपयांचं कॅश प्राइज माही शिंदे यांच्याकडून असणार आहे. 29 धावा धाव फलकावरती. ऑन साइडला टर्न केलं जात आहे. दरम्यान आपण पाहिलं तर इथे एकच 2 धावा मिळत आहेत. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आता पुढे सरसावत आहे 31 या आकड्यावरती धावसंख्या. 3 मध्ये 11 ची आवश्यकता आहे. 3 चेंडू आणि 11 धावांची गरज येथून असणार आहे. प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या संख्येमध्ये जोडला गेलाय. 3 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. 3 मध्ये 11 ची गरज इथून पुढे असणार आहे. सलग 2 षटकारासाठी माही शिंदे आणि त्याचबरोबर सुधा मिंगोले तात्या यांच्याकडून 501 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. 3 चेंडू आणि 11 ची आवश्यकता आहे. कुलवडापाचा बॉल जबरदस्त हाताला. इथे डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. सामन्याचं चित्र आता बदललंय. जिंकण्यासाठी 2 चेंडू 11 ची आवश्यकता आहे. 2 षटकार विजय निश्चित मालय संघाकडून आणि 500 रुपये कमावण्याची संधी आणि एक चांगला चेंडू. अर्थातच प्रभू 11 मिरजचा संघ फायनलचे दार उघडे केले जातील. 2 चेंडू आणि 11 ची आवश्यकता. प्रेक्षको सामना आवडलाय का? टाळ्यांचा गजर या सामन्यासाठी होऊन जाऊ द्या. जबरदस्त मॅच रंगली. निश्चितच यस 2 चेंडू मध्ये 11 धावा बनवल्या तर अमर मुंडे यांच्याकडून 701 रुपयांचं कॅश प्राइज आणि 2 षटकार मारले तर माही शिंदे आणि सुधा मिंगोले सर यांच्याकडून 501 रुपयांचं कॅश प्राइज. हा महत्वाचा चेंडू आहे. आउटसाइड ऑफ स्टंप इथे जाऊ दिलाय बॉलला आणि पंच वळतात. तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे. यस इट्स व्हाईट बॉल. व्हाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आली आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आता पुढे सरसावत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 32 या आकड्यावरती. 2 मध्ये 10 ची आवश्यकता आहे. यावेळेस डाऊन द लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. गोलंदाज देखील कभी इधर चला तो कभी उधर चला. व्हाईटच्या स्वरूपात पुन्हा एकदा एक्स्ट्रा धाव. धावसंख्येचं टोटल आता मात्र जाऊन पोहोचतंय 33 या आकड्यावरती. 2 मध्ये 9 ची आवश्यकता आहे. डीजे मास्टर थोडस थांबायचं. आपल्याला देखील संधी दिली जाणार आहे. डीजे मास्टर 2 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. यस 2 चेंडू आणि 2 षटकारांसाठी पारितोषिक माही शिंदे आणि त्याचबरोबर सुधा मिंगोले तात्या यांच्याकडून असणार आहे. 2 मध्ये 9 ची आवश्यकता. 501 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. अवधूत पाटील स्ट्राइक इन वरती फटका केला. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर्सला केला. प्रोटेक्शन आहे. सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल दिला. परतल्या दुसऱ्या धावेसाठी आणि इथे 2 धावा कंप्लीट झाल्यात. म्हणजेच का आता समीकरण बदललंय. येणारा शेवटचा बॉल आणि या शेवटच्या बॉल वरती आवश्यकता 7 धावांची आहे.
षटकार ठोकला तर सुपर ओव्हर पाहायला मिळणार. 1 मध्ये 7ची आवश्यकता. या स्पर्धेतली पहिली सुपर ओव्हर शेवटच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळणार का हे देखील पाहावं लागणार आहे. 1 बॉल 7ची आवश्यकता आहे. फाईट केली जाते. टाईट सिच्युएशन आहे. 1 मध्ये 7ची आवश्यकता आहे. यस, 1 षटकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज माही शिंदे आणि त्याचबरोबर सुधा मिंगोले तात्या यांच्याकडून एक कॅश प्राइज असणार आहे. 1 चेंडू 7 धावांची आवश्यकता. षटकार मारला तर निश्चितच सुपर ओव्हर पाहायला मिळणार. अवधूत पाटील षटकारांसाठी ओळखले जातात, मात्र दुसऱ्या बाजूला या शेवटच्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने मेजर सूर्यकांत चर्चा राहिली या नावाची. यस, बोल्ड विकेट काढली तर 201 रुपये माही शिंदे यांच्याकडून असणार आहे. 1 बॉल 7ची आवश्यकता आहे आणि इथे विजय निश्चित झालाय. विजयावरती शिक्कामोर्तब. त्याचबरोबर ओमसाई चषक 2026च्या 23व्या पर्वाचा पहिला फायनलिस्टचा संघ आपल्याला मिळालाय. अर्थातच प्रभू 11 मिरजचा संघ ठरलाय या स्पर्धेचा पहिला फायनलिस्टचा संघ. चला, त्या टॉस साठी यायचं. अर्जित टॉस साठी थांबायचं. टॉस केला जाईल. मांगले कॅप्टन, चला या आपण देखील.